पुन्हा मुख्यमंत्री व्हावं ही जनतेची अपेक्षा असेल तर ती साहजिक आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली आहे। सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नव्हे तर कॉमन मॅन। मुख्यमंत्री असताना कॉमन मॅनच्या अडचणी सोडवल्यात असं शिंदेंनी म्हटलं। मी उपमुख्यमंत्री होणार यात तथ्य नाही, अशी प्रतिक्रिया श्रीकांत शिंदेंनी दिली आहे। उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या बातम्या निराधार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तर आपण शिवसेना पक्षासाठीच काम करत राहणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सरसावलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून छगन भुजबळांना पालकमंत्री पद मिळावं यासाठी महादेव मंदिरामध्ये दुग्ध अभिषेक प्रार्थना करण्यात आली आहे। पालकमंत्री पदासाठी ज्यांनी प्रार्थना केली छगन भुजबळांनी त्यांचे आभार मानले। तर पालकमंत्री आणि मंत्री कोण होणार हे तीनही पक्षाचे प्रमुख नेते ठरवतील, असंही भुजबळांनी स्पष्ट केलंय। आमदार दत्तात्रय भरणे यांना मंत्रिमंडळात स्थान द्या अशी मागणी अजित पवारांकडे करण्यात आली आहे। तसं पत्रच लोहार समाजानं अजित पवारांना लिहिलंय। देवगिरी बंगल्यावर अजित पवारांची भेट घेऊन लोहार समाजानं हे पत्र दिलंय। रोहित पाटलांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस मीच केली होती, अशी माहिती रोहित पवारांनी दिली आहे। नवख्या व्यक्तीला हे पद दिलं तरी आम्ही त्यांना मार्गदर्शन करू, असं ते म्हणाले आहेत। तर भविष्यात पक्ष मला योग्य पद देईल असा विश्वासही पवारांनी व्यक्त केला आहे। सांगलीच्या बंडखोर काँग्रेस नेत्या जयश्री पाटलांनी योग्य वेळी शांततेत निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया दिली आहे। विधानसभेत पराभव झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये प्रवेश करण्याची मागणी केली जात होती। त्यावर जयश्री पाटील यांनी योग्य वेळी शांततेमध्ये निर्णय घेऊ असा पवित्रा घेतलाय। मार्कडवाडीमधील मतदान चाचणी घेणाऱ्या आमदार उत्तम जानकरांच्या समर्थकांना पोलिसांनी नोटीस दिल्या। तसंच कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न तयार झाल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत असा देखील इशारा दिलाय। मात्र तरीही आमदार जानकरांचे समर्थक मतदान घेण्यावर ठाम आहेत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बंटी शेळके यांच्यातला संघर्ष शिगेला पोहोचलाय। शहरातील काँग्रेस कार्यालय देवडिया भवन इथं मध्य नागपुरातील महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची आढावा बैठक बोलावण्यात आली होती। या बैठकीला बंटी शेळके आणि त्यांचे समर्थक जाण्यापूर्वीच इथं कुलूप लावण्यात आलं। त्यामुळे बंटी शेळके यांनी त्यांच्या समर्थकांची देवडिया भवनाच्या बाहेर फुटपाथवरच बैठक घेतली। नागपूर शहरात देवेंद्र फडणवीसांचे बॅनर्स लागले। या बॅनरवर मी पुन्हा येईन असा मजकूर लिहिण्यात आला। त्यामुळे या बॅनरनं नागपूरकरांचं लक्ष वेधून घेतलं। नागपुरातील घाट रोडवर हे बॅनर लागलेले आहे। दरम्यान या बॅनरवरील मजकुरांना फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार याचे संकेत देत असल्याची चर्चा होती आहे। अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून मावळच्या तरुणानं 800 फूट उंच नागफणी कड्यावरनं 30 फूट उंचीचे बॅनर झळकावले। मावळचे आमदार सुनील शेळके यांना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळावं यासाठी बॅनरबाजी करण्यात आली आहे। धाराशिवमधील तुळजापुरात कैलास पाटील आणि त्यांचे भाचे अभिजित पाटलांची बॅनरबाजी करण्यात आली। काम दमदार मामा भाचे आमदार असा आशय या बॅनरवर लिहिलाय। कैलास पाटील उस्मानाबादमधून निवडून आले आहेत, तर त्यांचे भाचे अभिजित पाटील माढ्यातनं निवडून आले।